निशी हळू निशी आर यू ओके? काय झालंय? तू काय बडबडत होतीस तू? निशी तू 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 टेक मागे. निशी अगं तुला खूप हाय फीवर आहे. काय झालंय? तू तू काहीतरी बडबडत होतीस. का कोणाला तरी सॉरी म्हणत होतीस. मी मुद्दाम नाही केला असं काहीतरी बोलत होतीस. काय झालंय? कोणी बोललंय का काय तुला? कशाचं टेन्शन घेतलंयस का? काय झालंय? प्लीज प्लीज सांग मला. निशी निशी प्लीज बोल ना, काहीतरी सांग. काय झालंय? निशी काम शांत काय झालंय निशी? प्लीज प्लीज काहीतरी बोल. हो मी जे काय होतं ते स्वप्न होतं की काय मला खरंच माहित नाही, पण खूप भयानक होतं. मला खूप भीती वाटते. मला ओके ओके प्लीज प्लीज शांत हो. निशी अगं तुला खूप ताप आलाय. मी ना तू तू इथं रेस्ट कर. मी कोणाला तरी बोलून आहे. नको. मला वाटेल सकाळपर्यंत बरं मी होईन बरी. अगं सगळे झोपले असतील मध्यरात्रीनं. ओके ओके मी आत्ता कोणाला बोलवत नाही, बट मी जे सांगते ना तुला ते ऐकायला लागेल. ओके निशी प्लीज मी जे करते ते करून घ्यायचं. मी आले. मी 2 मिनिटात आले. ओके तू तू रिलॅक्स हो. तू इथे इथे टेक जरा. आलेच आले. What should I do? मला फीवर आला की मॉम कोल्ड वॉटरच्या स्ट्रिप्स ठेवायचे डोक्यावर. बबी, कुठे होतीस तू? किती वेळ? खेळायला गेले होते निशी. अगं याची काहीच गरज नाहीये. थोडा आराम केला की वाटेल मला बरं. निशी बट तुला याने बेटर वाटेल. सॉरी, त्याच्यामुळे तुझी झोप अर्धवट राहिली. निशी पण असंच बोलत बसलो ना तर कोणाची झोप होणार नाही. तू आता मला माझं काम करू दे. तू झोप चल. निशी प्लीज तू झोप प्लीज. मी ह्या स्ट्रिप्स तुझ्या कपाळावर ठेवते. निशी प्लीज. निशी तू तू एवढी फिट आहेस. मी इथे आल्यापासून तुला कधीच असं एवढा आजारी पडताना बघितलं नाहीये. मागे आगीत अडकली होतीस तेव्हा त्याचा स्ट्रेस घेतला होतास, पण अशी आजारी नाही पडलीस. असं झोपेत बडबडताना कधीच नाही पाहिलं तुला मी. काय झालंय निशी? कोणी काही बोललंय का तुला? तू कशाचं एवढं टेन्शन घेतलंयस? होता ना त्रास? मी पण आतून अशी जळतय आणि माका होणारा त्रास कुणाकच समजणार नाही. आता माझ्या मनातल्या आगीची धग ना तुका पण अशी जाळत रवात. धीरज सर आणि माझं लग्न होणार आहे. दोन्ही कुटुंबांची परवानगी आहे. पण ती चांगली गोष्ट आहे ना. ज्याच्यासाठी तू माझ्या श्रीनूकडे पाठ फिरवलीस ना त्या संसारात तू कधीच सुखी होणार नाहीस.
नाही तुका या लग्नाचा सुख मिळणार. बी आमचं संसार नीट होईल ना. मी आणि नीरज सर सुखात राहू. का नाही राहणार? निशी, तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर. अँड नीरज खरंच खूप चांगला मुलगा आहे. इज अ जेम ऑफ अ पर्सन. निशी, तो तुला कधीच हर्ट करणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही तुला हर्ट करू देणार नाही. सगळं नीट होईल. तू 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 प्लीज आता कशाचाच विचार करू नको. तू झोप आता. तुला रेस्टची गरज आहे. ओके, झोप, शांत झोप आणि मला माझं काम करू दे. झोप. फीवर अजून वाढलाय. स्ट्रिप्स ठेवल्या काल रात्री बट तेवढ्या पुरता कमी झाला. बट आता ताप अजून वाढलाय. हा ताप साधा नाही आहे. कोण हे नक्की कशाचं तरी टेन्शन घेतलंय. हिची 2 दिवसात एंगेजमेंट आहे. नाही, मला हे दादांना आणि उमा मावशीला सांगायलाच हवं. लालिताई, अहो तुमच्याचसाठी चहा घेऊन येत होते. बरा. मी काय म्हणते, झोप झाली ना तुमची व्यवस्थित? हा झाली. नाही, मला वाटलं काल जे काही झालं त्याचा रात्रभर विचार करत बसला असाल, स्वतःला त्रास करून घेत असाल. हा? त्रास आहेत माझ्या दुश्मनांका. दुश्मन? लालिताई, इथे दुश्मन कोण आहे? सगळे तर आपलेच आहेत. आता त्या मेघनाताई, त्यांचं पण आता आपल्या घराशी नातं जोडलं जाणार. मग आणखी कोण आहे? हो मंजू. ओवी. काय झालं मंजू काकी? अगं सकाळ सकाळी एवढ्या घाईत निघालीस कुठे? ते ॲक्च्युली माझं दादांकडे काम होतं अर्जंट. ते निशी. निशी? निशीचं काय झालं? मंजू काकी, निशी रात्रभर रडत होती. मी तिला विचारायला गेले आणि ती मंजू काकी सॉरी, मला ना हे सगळं आधी दादांना सांगायला हवं. मी तुला सगळं नंतर सांगते. ओके? हो ठीक आहे, मी उमाताईंना कळवते. ओके. ओवी, गो ओवी, गो ओवी, ओवी गो. थांब म्हणते ना मी. काय झालं लाली आत्या? ताज म्हणते मी. काय झाला? आग लागली आहे का कुठे? खय आग लागली आ? जा तू दादाच्या खोलीकडे बंब घेऊन निघालस. ते निशी. निशी? निशीचा काय? मला दादांना आणि मावशीला निशीबद्दल काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचंय. हो, घरात दुसरी पण माणसं असत. माका सांग काय ता? तुम्हाला? हा माका. काय गो? माका सांगण्यासारखा नाही हा? का माका सांगूच नाही हा? एवढ्या तेवढ्यात दादाकडे कशाक जायचा? नाही नाही, यात आता नक्की काय करायचं ते दादाच डिसाईड करते. अगो ओवी, ओवी. ह्या आता काय सांगता दादा? ह्या पोराक ना आधी घरातून बाहेर काढूक वया. सगळीकडे नुसता नाक खूप असता. दादा सॉरी, मी तुम्हाला न विचारता आत आले, पण रिझनच तसं आहे. निशीला खूप ताप भरलाय. हो, ती काल रात्री झोपेत काहीतरी बडबडत होती, म्हणून मी तिला उठवायला गेले तर तिचं अंग तापलं होतं. मी मिठाच्या पाण्याच्या स्ट्रिप्स तिच्या कपाळावर ठेवल्या तेव्हा तिचा ताप उतरला.
बट आज सकाळी उठून बघितलं तर परत तिचा ताप चढला होता. पण मग रात्री का नाही उठवलं? मी येणार होते तुमच्याकडे पण तिने मला थांबवलं. ते तुम्ही काळजी करत बसाल म्हणून. म्हणजे मी काय जा बोललंय त्या निशीने का काय एक सांगितलेलं नाही. नशीब माझा. लालिताई काय हो तुम्ही थंय काय करत होतास? नाही त्या ओवी धावत धावत दादाच्या खोलीकडे गेली ना. हा, मंजू काहीतरी म्हणत होता तसा. काय झाला काय? निशिक ताप इलो ना. हे बाय माझे ओ निशिक ताप इलो. कळलं माका. देवा बरा झाला निशिक तेवढी तरी अक्कल दिलं असता. नाहीतर त्याने ओवीक जर का काही सांगितलं असता ना तर माझा काय खरा नव्हता. पण आता या निशी दादाक काय सांगूक नको. निशी म्हणून मी आहे? काय झालं? हा? अगो अगो निशी काय झालं या? असं अचानक ताप कसं होईल? उमा, ज्वराचं औषध मधामध्ये मिसळून देवा. औषध आणि मध एकाच 2 प्रमाणात. बरं हो पण ह्याने रात्री काही धड खाल्लेला पण नाही. शांत शांतच होता. मग तुम्ही काळजी करू नका. बाहेर हवामानात बदल झालेला, उकडतापणा, त्यात अभ्यासाचं ताण. एक काम करा, मी औषध देते त्याचं चाटण बनवा. आणि हा थोडं गरम दूध पण देवा. 2 मात्रा पोटात गेला ना तर बरा वाटतं. फळ बरं वाटेल ना. काळजी करू नको. चला मग. हो निशी मी पण येते. हा लालिताई तुम्ही हळद थांबा आणि लक्ष ठेवा. मी औषधा पाठवते. हा ओवी चल. देखना ये सब साड़ियाँ लाया हूँ. जैसी तुमने कहा था वैसी ही है. थैंक यू सो मच. अच्छा एक बात बताओ, यहाँ क्या साड़ियों की दुकानें नहीं है जो इतनी दूर मुंबई से साड़ियाँ मंगवाई है? गावाकडे इथे छोट्या छोट्या गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. आपल्या मुलाच्या एंगेजमेंटमध्ये आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची उणीव राहू नये असं मला वाटतं. दादांचं या गावात खूप मोठं नाव आहे आणि माझ्याकडून त्यांना खूप त्रास झाला. तर मग इथल्या गोष्टी, इथल्या चालीरीती पूर्ण केल्या तर त्यांचं नाव राखलं जाईल ना. आणि मुंबईसारख्या साड्या इथे नाही मिळत. मोजकेच डिझाईन्स असतात, लिमिटेड स्टॉक असतो. म्हणून तुला मुंबईवरून साड्या आणायला सांगितलं. आणि ह्या सगळ्यांना साड्या आवडतील हो ना. हाँ चलो अच्छा है, तुम सब ठीक करने की कोशिश कर रही हो, अपनी गलतियाँ सुधार रही हो. काय करू? साड्या जाऊन देऊन येऊ का? ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर ते. पण तुला काल जे सांगितलंय ते लक्षात ठेव. हो आहे माझ्या लक्षात. माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही आणि मी कोणालाही त्रास देणार नाही. थँक्यू नीरज. थँक्यू सो मच. काय गो निशी इतकी नाजूक असस तू. भर मांडवातून पळून गेलास तेव्हा काय नाही वाटलं तुका? अगो चोरून या सगळा खेळ खेळलास तेव्हा नाही तुका त्रास झालो. आणि मी बोलल्यावर
लगेच ताप काढलंस? नाही गो, तुझी ना सगळी ही नाटकं असं तुझ्या सासू सारखीच. ते ना जीव देऊचा नाटक करून सगळ्यांका आपलासा करून घेतला आणि तू तू आज ताप काढलंस. पण माझ्या समोर ना ही सगळी नाटकं करू नकोस, हा सांगून ठेवतोय. ते मी खरंच सांगते, मला खूप त्रास होतोय. डोकं दुखतंय, मी खरंच सांगते. आत येऊ का? आता सोयरीक जुळूची आ तुमच्या बरोबर म्हटल्यावर नाही कसा म्हणू. यावा. काय काम होता? साखरपुडा आहे ना निशी आणि नीरजचा, म्हणून मी सगळ्यांसाठी साड्या आणल्यात, त्या द्यायला आले होते. दोन हाय ना मेघनाताई, तुम्ही अहो साखरपुड्याच्या साड्या घेऊन आले. आमच्याकडे साखरपुड्यात नारळ आणि तांदूळ लयच झाला तर खणा नाळान ओटी भरतात. यो इतक्या साड्या कशा काढलास? निशीला रीतीने साडी द्यायची आहे. आजी म्हणून तुम्हाला, आई म्हणून उमाताईंना. मग आत्याला आणि काकीला कसं वेगळं ठेवायचं, म्हणूनच सगळ्यांसाठी साड्या घेतल्या. निशी कुठे आहे? मी आधी तिला तिची साडी दाखवते. अहो ता निशिक थोडा बरा नाही हा, त्याच्यासाठीच औषध घेऊन जात होते. का? काय झालं? मी नीरजला सांगू का तिला डॉक्टरकडे घेऊन जायला? नाही नाही, यांनी औषध दिलं ना. रघुनाथरावांनी औषध दिलंय म्हटल्यावर ती बरी होईल. मीही त्यांच्या औषधाचा गुण पाहिला. पण नेमकं काय झालंय तिला? थोडं ताप आहे का, पण उद्यापर्यंत बरा होईल तसं यांनी सांगितलं ना. मावशी तू बोल त्यांच्याशी, मी निशीला औषध देते. होय हो जा. आणि लालिताईंका बोलवलं म्हणून सांगा. हो. मेघनाताई तुम्ही बसा ना. तुझं डोकं दुखतं. अगो तुझ्या वागण्यामुळे ना गेले काही दिवस माझा डोका फिरला. त्याचा काय? माझ्या बोलण्याचा तुका त्रास झालो? गो माझ्या श्रीनुशी लग्न तोडलास ना तेव्हापासून लोक काय ना काय बोलतात. त्याचा त्रास माका होता. त्याचा काय? बस झाली तुझी नाटका. या सगळ्यांना मी विरघळणार नाही. तू माका घाबरूक बघतस ना तर वेळीच या थांबव. आणि हा, काल मी जा काय बोललोय त्यातला एक शब्द जरी कोणा बोललास ना तर गाठ माझ्याशी आ. लक्षात ठेव. अगो तू काय काळजी करू नकोस. हा हा मी आहे ना. हा हे औषध दिलंय, तू घे चल. उठ गो बाय उठ. घे औषध. अगो आता साखरपुड्याची पण धांदल असणार ना. हा आणि अभ्यास पण करूच. हा घे बाय औषध. घे घे गो. लाली आत्या, उमा मावशी बोलवते तुम्हाला. हा काय? बरं जातोय मी. हा निशी जाऊन येतोय हा मी. आणि काय व्हाया ना तर मग हाक मारा. हा जाऊ ना. हे निशी, काही झालंय का? सगळं ठीक आहे ना?
तू माझ्या श्रीनूकडे पाठ फिरवलीस ना त्या संसारात तू कधीच सुखी होणार नाहीस.